स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवून क्लास म्हणजेच मी अप्सरा फॅशन डिझायनर या चॅनलवर। आजचा आपला भाग आहे अस्तरच्या कुर्तीसाठी। इथे मी 2 मीटर अस्तर घेतलेला आहे। हा कॉटनचा अस्तर आहे आणि हा नेटचा कपडा आहे। नेटचा कपडा इथे 4 मीटर आहे यासाठी वापरणार आहोत आणि 2 मीटर मी इथे जोडलेला कपडा आहे त्याचा आपण सलवार बनवून घेणार आहोत। चला तर मग बघूया आपण अस्तरवर कापड टाकून घेणार आहोत। हा डबल कपडा आणि बंद बाजू आहे ती माझ्याकडे आहे। कुर्त्याची उंची आहे 40 इंच, पूर्ण उंची 40 इंच आहे आणि प्लस आपल्याला 2 इंच मार्जिन घ्यावे लागतात। हे अस्तर असल्यामुळे आपण इथे कपड्यापेक्षा म्हणजे जे मेन फॅब्रिक आहे आपलं त्याच्यापेक्षा आपण इथे अस्तर कमी घेणार आहोत। मी इथे अस्तर 36 इंच अस्तर घेणार आहे। मी तुम्हाला इथे माप वाचून दाखवते। पूर्ण उंची म्हणजे कुर्त्याची उंची आहे 40 इंच, छाती 32, शोल्डर आहे इथे 13, संपूर्ण शोल्डर मी इथे घेतलेला आहे आणि कमर घेर 28, पुढचा गळा 7 इंच आहे, मागचा गळा आपल्या आवडीनुसार घ्यायचा आहे आणि बाही लांबी इथे 13 इंच आहे। बाही घेर आहे 10 आणि सीट लांबी 20, मुंडा घेर इथे 15 आहे, सीट घेर 37 इंच आहे आणि कमर उंची इथे 13 आहे। आता इथून मी कमर उंची 13 घेणार आहे। सीट उंची आपण इथे घेणार आहोत 20 इंच। आता इथे आपण शोल्डर घेणार आहोत। शोल्डर मी इथे 6.5 इंच घेणार आहे। इथे शोल्डर, छाती 32 असल्यामुळे आपण मुंडा सुद्धा इथे 6.5चा घेणार आहोत। इथे छातीचा आपल्याला चौथा भाग करायचा आहे। छातीचा चौथा भाग 8 इंच येतात आणि प्लस आपल्याला इथे 1 इंच मार्जिन घ्यायची आहे। कमर घेर 28 इंच आहे। इथे कमर घेर 28 इंच असल्यामुळे चौथा भाग 7 इंच येतात, तर आपण इथे 7 इंच घेणार आहोत। सीट घेरचा चौथा भाग घ्यायचा आहे। सीट घेर आपले 37 इंच आहे, तर सीट घेरचा चौथा भाग होईल आपला 9.25, तर इथे मी हे 9.25 घेतलेले आहे आणि प्लस आपण इथे 1 इंच मार्जिन घेणार आहोत, जोडून घेणार आहोत। कमर घेर आपली 28 इंच आहे, तर चौथा भाग घ्यावा लागेल 7 इंच। 7 मध्ये आपण प्लस 1 इंच मार्जिन घेतले म्हणजे 8 इंच झाले। आपण हे असं जॉईन करून घेणार आहोत इथे। आणि इथे घ्यायचे आपल्याला सीट घेरचा चौथा भाग प्लस 2 इंच। 9.25 मध्ये आपल्याला इथे 2 इंच मार्जिन घ्यायचे आहे म्हणजे आपण इथे 11.25 घेणार आहोत। हे जॉईन झाल्यानंतर आपल्याला इथे 1 इंच अजून वाढवून घ्यायचे आहे। इथे मुंड्याचा आकार देण्यासाठी आपण इथून 1 इंच घेणार आहोत, बॅक साईडचा मुंड्याचा आकार। आणि आतला आकार देण्यासाठी आपण इथे आतमध्ये अर्धा इंच आतमध्ये घेणार आहोत। अर्धा इंच आतमध्ये घेऊन इथे क्रॉस लाईन काढायची आपल्याला। इथे पाऊण इंच घ्यायचे आहे, वरून पाऊण इंच घ्यायचे, पाऊण इंच घेऊन इथे आपल्याला असा मुंड्याचा आकार द्यायचा आहे। शोल्डर खाली उतरायला नको पाहिजे म्हणून इथून आपण अर्धा इंच घेणार आहोत। इकडून आपल्याला गळारुंदी ठेवायची आहे। गळारुंदी मी इथे 2.25 इंच घेतले आणि 2.25 इंच घेऊन आपण इथे क्रॉस लाईन अशी काढून घेतलेली आहे। पुढचा गळा आपल्या आवडीनुसार आपल्याला घ्यायचा आहे। इथे मी कट करून घेणार आहे। इथून आपण पूर्ण उंची घेतलेली आहे। नेटचा कपडा असल्यामुळे मी इथे फक्त 36 इंच घेतले, पूर्ण उंची आपली 40 आहे, बाकीचे मायनस केले। इथून ते इतकं आपण घेतलेलं आहे कमर उंची
इथून ती सीट लांबी, छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच मार्जिन, कमर घेरचा चौथा भाग प्लस 1 इंच मार्जिन, सीट घेरचा चौथा भाग प्लस 1 इंच मार्जिन, सीट घेरचा चौथा भाग प्लस 2 इंच खाली घेतलेला आहे. कमर घेर, हे आपलं कमर घेर आणि हा सीट घेर. हा झाला आपला पाठचा भाग. याच्यावर कटिंग करून घेणार आहोत. डबल फोल्ड केला इथे मी आणि जेवढा लागेल आपल्याला तेवढाच कपडा इथे आपण घेणार आहोत. थोडा एक्स्ट्रा घ्यायचा म्हणजे शिवताना आपल्याला अडचण येत नाही आणि कपडा सुद्धा कमी जास्त होत नाही. जर जास्त झाला ना आपला हा कपडा तर आपण याला कट करून कमी करू शकतो. डबल कटिंग करून घेतलेला आहे. बाही कशी कटिंग करायची ते बघूया. हा इथे मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे. बाहीची लांबी 13 इंच आहे आणि 1 इंच आपण इथे मार्जिन मिळवणार आहोत, म्हणजे 14 इंचाची आपली ही बाही झाली. आणि बाही घेर ठेवण्यासाठी आपल्याला इथे छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. छाती 32 असल्यामुळे आपण चौथा भाग इथे घेणार आहोत 8 इंच प्लस इथे करायचे नाहीये. लांबी 13 इंच आहे, 1 इंच आपण मार्जिन घेतलेले आहे आणि इथे छातीचा चौथा भाग करून घेतलेला आहे. छातीचा चौथा भाग आपण केला ना तिथे प्लस करायचं नाहीये, फक्त छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. आणि इथे आपण घेऊया बाही घेर. बाही घेर 10 इंच आहे तर आपण इथे 10चे हाफ घेणार आहोत म्हणजे 5 इंच आणि सिलाई मार्जिन इथे आपण घेणार आहोत 1 इंच. बाहीचा सेट देण्यासाठी मी इथून घेणार आहे 3 इंच. 3 इंच घेऊन आपण इथे बाहीचा आकार देणार आहोत आणि हा जॉईंट इथे आपण असं करणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने 8 इंच येतात तर आपण इथे 8 घेतले आणि या ठिकाणी बाही घेर घेतले. बाही घेर 10 आहे, 10चे हाफ केले तर 5 झाले आणि 1 इंच मी इथे मार्जिन घेतलेले आहे. आणि बाहीचा आकार देण्यासाठी मी इथे इथून इतकं 3 इंच घेतलेले आहेत आणि इथे आपण बाहीचा आकार दिलेला आहे. आणि हा आतला सेप असा कटिंग करायचा आहे. संपूर्ण आपण ते कुर्ती कटिंग करून घेतलेली आहे. तुम्हाला समजलाच असेल. जर समजला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये.